गौतम आसाराम सोनवणे यांचा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करीत 3 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अनेक नागरिकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। आपल्या सगळ्याचे पालक आहे, त्याच्यामुळे आपले घर वाचणं सगळ्या गोष्टी काय जबाबदारी असतील आपण आपल्या बापाला सांगतो। साहेब कोणी आपले पालक आणि परत कोणी समाज कल्याण मंत्री, म्हणजे आपण कोणी समाजातले आपलं कल्याण कोणाच्या हातात आहे, साहेबांच्या हातात। म्हणून मी एक साहेबाला थोडंसं की आमचं कल्याण व्हावं, आमच्या लेकराबाळाचे घर वाचावं, तेवढी साहेबाला विनंती करतो। हे थोड्याशा माझ्या याच्या गोष्टी विचार करा साहेबांना। धन्यवाद। आता कसं रेकॉर्ड करून घ्यायचं रेकॉर्ड आपल्या जवळचे मित्र आमच्या जवळचे मित्र गौतम दादा सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि मला वाटतं आदरणीय संजयभाऊ शिरसाट साहेब पालकमंत्री महोदय यांच्यावर त्यांनी या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने साहेबांकडे विनंती केली की मला तुमच्यासोबत या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करायचं आहे आणि मला प्रभाग क्रमांक 29 मधले 3ही उमेदवार, एक तर अनिता गोडेले मॅडम, दुसरे सिद्धांतजी शिरसाट, तिसरा चंद्रताई त्रिवेदी, या 3ही उमेदवारांना मी माझा उमेदवारी वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी असलेलं नक्षलवाडी असेल, कायदेवाडी असेल, तो तेव्हा कसा होता आणि आता काय बदल झाला हे तुम्हाला स्वतः तुम्ही पाहता का अनुभवत आहे। आपल्याला याच्यापेक्षा चांगलं करायचं, चिंता का करता? अहो काही अनेक लोक असे आहेत आपल्या इकडचे लोक, तुम्हालाही माहिती, माझ्याकडेच यायचे, भाऊ आम्हाला एक रस्ता करून द्या ना, माझ्या वार्डामध्ये काही इज्जतच राहिली, मी रस्ते करून दिले ना, आता ते म्हणतात की आम्हीच रस्ते केले। अरे नशीब आहे बाबा, अरे कसं होऊ शकतं? काही शक्य आहे काय? आम्हीच केलं म्हणजे काय केलं? परंतु तरी ते आता चालू आहे, भेटून चालू आहे, काही फेसबुकवर टाकतात असे, माझ्या कारकिर्दीमध्ये हा रस्ता कुठून केला रे तू? शिरसाट साहेबांकडून केलं म्हणत पण ते म्हणत नाही, रस्ता केला मी, इकडचा रस्ता पाहिलं का, या इकडचा रस्ता मीच केला, तिकडचा त्या सोसायटीतला रस्ता मीच केला। हे सगळं खोटं बोलणं जे आहे, खोटं बोल पण भेटून बोल, हा प्रकार तिकडे चालू।